ग्रामस्थांची फसवणूक केल्या प्रकरणामध्ये अभिनेता श्रेयस तळपदे अडचणीत। राजपाल पाठोपाठ आणखी एका अभिनेत्याकडून चेक देऊन फसवणूक झाल्याचं प्रकरण। राष्ट्रगीताच्या आधी आता राष्ट्रीय गीत वाजणार। वंदे मातरम गायलं जात असताना उभे रहा, गृह मंत्रालयाचे आदेश। चंद्रपुरातील खेळ फडणवीसांना ठाऊक होता, मुनगंटीवार यांनी केला खुलासा। भाजपा सोबत उद्धव गट जाण्यानं चंद्रपुरातल्या राजकारणावर बोलताना राऊतांची झाली गोची। सारवासारव करताना राऊतांची त्रेधा तिरपेट। रोहित पवारांना हवी आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट। नवी दिल्लीत पोहोचून रोहित पवारांकडून हिंदीमध्ये घातपाताचा पुनरुच्चार। अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीची मागणी सर्वप्रथम आपणच केली, मुख्यमंत्री फडणवीस यांचं वक्तव्य। पंतप्रधान मोदी आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटीत 40 मिनिटं चर्चा। राष्ट्रवादी आमच्या सोबत आहे आणि सोबतच राहील, पंतप्रधान मोदी यांच्याकडून स्पष्टोक्ती झाल्याचं सूत्रांचं म्हणणं। राज्यभरात कॉपीचा सुळसुळाट, 4 शिक्षक निलंबित। शिक्षण व्यवस्थेच्या कारभाराचे वाभाडे। काँग्रेसमधून आलेल्या व्यक्तीला भाजपाला महापौर बनवावं लागलं, गटनेता किशोरी पेडणेकर यांची टीका। 44 वर्षांनी अखेरीस मुंबईमध्ये भाजपाचा महापौर बसला। तावडे घाडी यांचा जोडीनं शपथविधी पूर्ण। काँग्रेसी नगरसेवकांचा महासभेमध्ये गदारोळ, पहिल्याच महासभेत मिळाली भविष्यातील संघर्षाची चुणूक। सत्ता भाजपाची, प्रशासन मात्र बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित, फडणवीसांचं वक्तव्य। सावट डीप फेकला उचलून फेका, आक्षेपार्ह कंटेंट 3 तासात हटवा, मोदी सरकारची नवी नियमावली। साताऱ्यात भाजपाला बसला धक्का, सातारा जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येण्याच्या तयारीत। लातूरात राष्ट्रवादी भाजपाचे ऐकेना, जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद 5 वर्षांसाठी राष्ट्रवादीला हवंय। बीडच्या दीपकचं पोलीस बनण्याचं स्वप्न अपूर्ण, पोलीस भरतीच्या दरम्यान बीडमध्ये तरुणाचा मृत्यू। निष्पक्ष पोलीस भरतीच्यासाठी काटेकोर उपाययोजना, राज्यभरात ठिकठिकाणी सुरू आहे पोलीस भरतीची प्रक्रिया। कोस्टल रोडहून जाताना ऐका जय हो हे गाणं, माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या मागणीला यश। मोदी आता विमानानं महामार्गावर उतरू शकणार, ईशान्येकडील पहिली आपत्कालीन हवाई पट्टी आसाममध्ये तयार। अमेरिकेबरोबरचा करार म्हणजे भारताची शरणागती, मोदी सरकारनं देश विकला, लोकसभेत राहुल गांधी यांची आक्रमक भूमिका। अमेरिकेबरोबर डील नाही तर केवळ ढील दिली, लोकसभेत अर्थसंकल्पावर चर्चेदरम्यान अखिलेश यादव यांची टीका। आर्थिक घोटाळ्याचा फास आवळला, टीना आणि अनिल अंबानी यांना ईडीकडून हजेरीचं समन्स।